चंद्रकांत पाटलांनी विरोधी पक्षांमध्ये चॉकलेट पेरणीला सुरुवात केली आहे। विधिमंडळ अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी चंद्रकांत दादांनी चॉकलेट देऊन उद्धव ठाकरेंचं स्वागत केलं। हे स्वागत भाजप आणि उद्धव ठाकरेंमधील संवादाचा नव्या पर्वाची सुरुवात ही मानली जाते। चंद्रकांत पाटलांची विरोधकात चॉकलेट पेरणी। चंद्रकांत दादांच्या चॉकलेटी भेटी मागचं रहस्य काय? चॉकलेट डिप्लोमॅसीमुळे कटू संबंधात गोडवा। विधिमंडळ अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी फडणवीस ठाकरेंच्या लिफ्टमधील भेटीआधी चंद्रकांत पाटलांनी विरोधकांमध्ये चॉकलेट पेरणी केली। विरोधी पक्षनेत्यांच्या दालनात चंद्रकांत दादा चॉकलेट घेऊन गेले। एवढंच नाही तर विधान परिषदेच्या निवडणुकीच्या निकालाआधी अनिल परब यांना विजयाच्या शुभेच्छाही दिल्या। गंमत म्हणजे अनिल परबांच्या विरोधात भाजपचा उमेदवार होता याचाही विसर चंद्रकांत दादांना पडला। गेल्या काही दिवसांपर्यंत विलन वाटणाऱ्या उद्धव ठाकरेंचं चंद्रकांत पाटील तोंड भरून कौतुक करत होते। तो उद्धवजींचा असा कोट्या करण्याचा स्वभाव आहे त्याप्रमाणे आणि त्याच्यामध्ये आता मी त्यांची स्तुती केली तर दिवसभर ते चालवाल। मी असं म्हणेन की उद्धवजींचा स्वभाव आहे कोट्या करण्याचा, त्यांच्या मनात काही नसतं। ठाकरेंची शिवसेना आणि भाजप भाऊभाऊ होते, वेगळे झाल्यानंतर त्यांच्यातलं प्रेम कमी होत नाही हे सांगण्यासही चंद्रकांत पाटील विसरले नाहीत। एका घरामध्ये 4 मुलं गुण्यागोविंदाने नांदत होती, काही ना काही कारणाने ती वेगळी झाली, ते प्रेम काही संपत नाही। एका घरामध्ये 4 मुलं गुण्यागोविंदाने नांदत होती, काही ना काही कारणाने ती वेगळी झाली, ते प्रेम काही संपत नाही। चंद्रकांत दादांनी विरोधी पक्षनेत्यांना चॉकलेट दिलं तरी आश्वासनाचं चॉकलेट देऊ नका असा टोला सुषमा अंधारेंनी लगावलाय। त्यांच्या मनात किती आमच्याबद्दल विष असलं तरी नाटक म्हणून का होईना ते चॉकलेट देतील ना। त्यांनी एवढे विषारी घोट विश्वासघाताचे आम्हाला पचवायला लावलेत, पण मीडियाच्या समोर दाखवण्यासाठी ते चॉकलेट देत असतील, त्याला आम्ही काय करू। चंद्रकांत दादा आणि उद्धव ठाकरेंची देहबोली खूप काही सांगणारी होती। दोन्ही पक्षांमधील बदल मात्र लपून राहिलेला नाही। चंद्रकांत दादांच्या या चॉकलेट डिप्लोमॅसीनं दोन्ही पक्षात काहीतरी घडतंय हे मात्र नक्की। मीनाक्षी म्हात्रे, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।